नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनल फायनान्स केअर मराठीवर। तर मंडळी, आज आपण बघणार आहोत पोस्ट ऑफिसच्या 1 वर्षाच्या FD स्कीमबद्दल। म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही 1 वर्षासाठी तुमचे पैसे FDमध्ये जमा केलेत तर मंडळी हा व्हिडिओ आहे 1 वर्षाच्या FD स्कीमवर। म्हणजे तुम्ही 1 वर्षासाठी तुमचे पैसे FDमध्ये जमा करणार असल्यास जसे की 1000 रुपये, 10,000 रुपये, 20,000 रुपये, 30,000 रुपये, 1 लाख रुपये, 2 लाख रुपये जर या FD स्कीममध्ये तुम्ही जमा केलेत तर तुम्हाला किती व्याज मिळेल 1 वर्षात आणि व्याजासहित तुम्हाला किती पैसे मिळतील, म्हणजे मॅच्युरिटीवर टोटल पैसे तुम्हाला 1 वर्षानंतर मिळतील। तर मंडळी, पोस्ट ऑफिसमध्ये जी FD असते ती 1 वर्षासाठी तुम्ही करू शकता। म्हणजे की 1 वर्षासाठी तुम्ही FD करू शकता, 2 वर्षासाठीची FD देखील करू शकता आणि 3 वर्षासाठीची FD करू शकता। 4 वर्षाची FD पोस्ट ऑफिसमध्ये करता येत नाही, त्याऐवजी तुम्ही 5 वर्षासाठी तुमचे पैसे FDमध्ये जमा करू शकता। तर मंडळी, 1 वर्षाची FD तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये केलात तर तुम्हाला 1000 रुपयावर किती व्याज मिळेल, 10,000 रुपयावर किती आणि 20,000 रुपयावर किती व्याज मिळणार आहे। तर मंडळी, जो व्याजदर आहे 1 वर्षाची जर तुम्ही FD केलात तर 6.9% व्याजदरानुसार तुम्हाला व्याज मिळेल। जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये 1 वर्षासाठीची फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच FD केलात तर समजा जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या FD स्कीममध्ये 1000 रुपये जमा केलेत तर 1000 रुपयावर तुम्हाला इंटरेस्ट रेट किंवा व्याज जे मिळणार आहे ते किती असणार आहे, 6.9%च्या व्याजदरानुसार व्याज मिळणार आहे। सद्यस्थितीत जो व्याजदर आहे पोस्ट ऑफिसच्या 1 वर्षाच्या FDवरती, तर 1000 रुपये जमा केल्यावर तुम्हाला जे व्याज मिळणार 71 रुपये, म्हणजे तुम्हाला 71 रुपयाचे व्याज मिळेल, म्हणजे की तुम्हाला 71 रुपये मिळतील। मात्र 1 वर्षाची FD जर केलात तर तुम्ही 1000 रुपयाची जर केलात तर मॅच्युरिटी अमाऊंट म्हणजे जे टोटल पैसे तुम्हाला 1 वर्षानंतर मिळणार आहेत ते किती असणार आहेत। तर मॅच्युरिटीवर जे पैसे तुम्हाला मिळणार आहेत, तुमची जी रक्कम जमा होते म्हणजे तुमचे जे मूळ पैसे असतात यासोबतच जो इंटरेस्ट रेट किंवा व्याजदर इथे मिळणार आहे, तर हे तुमचे पैसे बनतात 1071 रुपये मॅच्युरिटीवर। म्हणजे 1 वर्षानंतर जे टोटल पैसे आहेत 1071 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। मंडळी, यावरती जे व्याज मिळते या व्याजाची जी गणना होते ती प्रत्येकी 3 महिन्यातून होते FDवरच्या व्याजाची, आणि जे व्याज आहे ते मिळते केवळ वर्षातून एकदाच। कॅल्क्युलेशन जे होतं याचे ते प्रत्येकी 3 महिन्यातून होते। पुढे बोलूया, यामध्ये 5000 रुपये जर तुम्ही FDमध्ये जमा केलात 1 वर्षासाठी तर 5000 रुपयावर तुम्हाला 354 रुपयाचे व्याज मिळेल। तर मंडळी, पोस्ट ऑफिसमध्ये गरिबातील गरीब व्यक्तीसुद्धा FDमध्ये त्यांचे पैसे जमा करू शकतात, कारण इथे केवळ 1000 रुपयापासून तुम्ही तुमची FD करू शकता। तर त्यांच्यासाठीच मंडळी आज हा स्पेशल व्हिडिओ मी बनवत आहे। 1000 रुपये, 5000, 10,000, 20,000, 30,000 रुपये गरिबातील गरीब व्यक्तीसुद्धा FDमध्ये आपले पैसे जमा करून किती व्याज मिळवू शकता याचा एक अनुमान तुम्ही लावू शकता। तर 5000च्या FDवर तुम्हाला 354 रुपयाचे व्याज 1 वर्षात मिळेल। मॅच्युरिटीवर तुम्हाला टोटल पैसे मिळतील 5354 रुपये। तर पुढे बोलूया, 10,000 रुपये जर तुमच्याजवळ असतील आणि त्या पैशाची जर तुम्ही FD करणार असाल 1 वर्षासाठी तर 1 वर्षामध्ये 10,000 रुपयावर व्याज बनते 708 रुपयाचं। तर मॅच्युरिटीवर जे टोटल पैसे तुम्हाला 1 वर्षानंतर मिळणार आहेत ते असणार आहेत 10,708 रुपये तुम्हाला मिळतील 1 वर्षानंतर। जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये 10,000 रुपयाची FD केलात 1 वर्षासाठी तरच। पुढे बोलूया 20,000 रुपयाच्या FDबद्दल। म्हणजे 20,000 रुपये तुम्ही तुमच्या FDमध्ये म्हणजे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये जमा केलात तर तुम्हाला 1416 रुपयाचे व्याज मिळते, 1416 रुपयाचं 1 वर्षाच्या मॅच्युरिटीवर टोटल 21,416 रुपये आपल्याला मिळतील। तर मंडळी, तुम्ही बघू शकता मात्र 20,000 रुपयावर तुम्हाला 1416 रुपयाचे व्याज 1 वर्षात मिळते। जर तुमच्याजवळ 30,000 रुपये असतील आणि त्या 30,000 रुपयाला जर तुम्ही FDमध्ये जमा केलात तर 30,000 रुपयावर 2124 रुपये म्हणजे की एवढं व्याज तुम्हाला मिळते 2124 रुपयाचं। याच्या मॅच्युरिटी अमाऊंटबद्दल बोलायचे झाले तर यावर मॅच्युरिटी मिळते 32,124 रुपयाची। म्हणजेच टोटल पैसे तुम्हाला 32,124 रुपये
मिळतील। यापुढे मंडळी बोलायचे झाले तर जर मंडळी तुम्ही 50,000 रुपयाची FD जर पोस्ट ऑफिसमध्ये केली तर 50,000 रुपयावर 3,540 रुपये म्हणजे की 3,540 रुपयाचे व्याज मिळते आणि मॅच्युरिटी अमाऊंट बनते 53,540 रुपये। तर तुम्ही बघू शकता 50,000 रुपये जर तुम्ही 1 वर्षासाठी जमा केलात तर तुम्हाला 1 वर्षाचे जे व्याज आहे जे पोस्ट ऑफिसमधून मिळते 3,540 रुपयाचे, म्हणजे की तुम्हाला जे व्याज मिळेल 1 वर्षाचे ते 3,540 रुपये इतके होते। तर पुढे बोलायचे झाले तर 1,00,000 रुपयाबद्दल, म्हणजेच 1,00,000 रुपये जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जमा केलात तर 1,00,000 रुपयावर जे व्याज आहे ते होते 7,081 रुपये। मॅच्युरिटी अमाऊंट जी आपल्याला मिळणार आहे मंडळी, म्हणजेच मॅच्युरिटी याची पूर्ण झाली की तुम्हाला 1,00,000 रुपयावर जे पैसे मिळणार मॅच्युरिटीनंतर, 1,00,000 रुपयावर जे तुमचं इंटरेस्ट आहे 7,081 रुपये, या दोघांना जोडल्यावर होतात 1,07,081 रुपये इतकी तुमची मॅच्युरिटी व्हॅल्यू बनते। आता पुढे बोलायचे झाल्यास जर तुमच्याकडे 3,00,000 रुपये असतील आणि 3,00,000 रुपये जर तुम्ही जमा करणार असाल FDमध्ये तर 3,00,000 रुपयावर मंडळी जे तुम्हाला व्याज मिळणार आहे, तुम्हाला मिळणार आहे 3,00,000 रुपये तुम्ही जमा केलात 1 वर्षासाठी तर 3,00,000 रुपयावर जे 1 वर्षाचे व्याज बनते ते होते 21,242 रुपये। तर 3,00,000 रुपयावर 1 वर्षाचे व्याज मिळते 21,242 रुपये इतके आणि याची जी मॅच्युरिटी व्हॅल्यू आहे म्हणजे की जे मॅच्युरिटीवर टोटल पैसे मिळतात 3,21,242 रुपये होतात। पुढे यावरती आपण बोलायचे झाल्यास जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जमा केला 5,00,000 रुपये, 5,00,000 रुपयाची FD जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये केली तर 5,00,000 रुपयावर जे तुम्हाला व्याज मिळते 1 वर्षाचे ते मिळते तुम्हाला 35,403 रुपये। तर मॅच्युरिटी व्हॅल्यू म्हणजे की जे मॅच्युरिटीवर टोटल पैसे तुम्हाला मिळतील ते होतील 5,35,403 रुपये। तर ही होती पोस्ट ऑफिसची 1 वर्षाची FD स्कीम, ज्यामध्ये तुम्ही तुमचे पैसे FDमध्ये जमा केलात तर 10,000 रुपयावर तुम्हाला 708 रुपये इतके वर्षाला व्याज मिळते। 20,000 रुपयाच्या FDवर 1,416 रुपयाचे व्याज मिळते एका वर्षात। 30,000 रुपयाच्या FDवर 2,124 रुपयाचे व्याज मिळते एका वर्षात। 50,000च्या FDवर तुम्हाला मिळतील 3,540 रुपये, म्हणजेच 3,540 रुपयाचे व्याज मिळेल एका वर्षात। 1,00,000 रुपयाचे FDवर 7,081 रुपयाचे व्याज बनते। 3,00,000 रुपये जर तुम्ही FDमध्ये जमा केलेत तर 3,00,000 रुपयावर 21,242 रुपये व्याजाच्या स्वरूपात मिळतात। 5,00,000 रुपये जमा केल्यावर तुम्हाला 35,403 रुपयाचे व्याज मिळते एका वर्षात। तर मंडळी ही होती पोस्ट ऑफिसची FD स्कीम, ज्यामध्ये तुम्ही 1,000, 5,000, 10,000 रुपये, 20,000 रुपये FDमध्ये जमा केलात एका वर्षासाठी तर तुम्हाला किती व्याज मिळेल। तर यावरून तुम्ही अनुमान लावू शकता। मी जी तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगितली आहे एका वर्षाची FDची, तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।